भगवा झेंडा आज देवरासाहेब खांद्यावर घेत आहेत. ज्या काँग्रेसनी 22 जानेवारीला रामजन्मभूमीचं उद्घाटन होत आहे, रामलल्ला विराजमान होत आहेत, पण रामजन्मभूमीच्या उद्घाटनाचं आमंत्रण ज्या काँग्रेसनी नाकारलं, त्या काँग्रेसला नकार देऊन देवरासाहेब आज इथे येत आहेत आणि सांगतायत की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आणि भगवान प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा घेऊन ते आज इथे येत आहेत. आजचा प्रवेश हा खूप वेगळा है, क्योंकि आज यहाँ पे हमारे साथ हम देख रहे हैं कुछ हीरे आए हैं, कुछ मोती आए हैं, कुछ सोना आया है, मेटल भी साथ में आया है और सभी धर्म और सभी समाजों के लोग यहाँ पर आए हैं. भगवा झेंडा देऊन त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करूया. शिवसेना घोषणा द्या जोरात. शिवसेना. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. जय भवानी. जय भवानी. एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो. मिलिंदजी देवरा साहेब आप आगे बढ़ो. पुन्हा एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट संपूर्ण काँग्रेसला भगदाड पाडून आज या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आलेले मिलिंदजी देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये आलंय. त्यांचं मनपूर्वक सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने स्वागत. यानंतर सन्माननीय सुशीबेन शहा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि चाइल्ड राईट कमिशनच्या विद्यमान अध्यक्षा माजी नगरसेवक सुशीबेन शहा यांचंही स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना करते. जोरदार टाळ्या वाजवून आपण सुशीबेन शहांचे या ठिकाणी स्वागत करूया. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी नरसाळे साहेब, माजी नगरसेवक आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मुंबई काँग्रेस, हे सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना करते. सुनीलजी नरसाळे, माजी नगरसेवक आणि उपाध्यक्ष. त्यानंतर प्रमोदजी मांद्रेकर, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑफ साउथ मुंबई काँग्रेस अँड एक्स काउन्सिलर प्रमोदजी मांद्रेकर यांचाही या ठिकाणी प्रवेश होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या आवाजात त्यांचं स्वागत करूया. प्रमोदजी मांद्रेकर यांचंही स्वागत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. घोषणा थांबल्या नाही पाहिजे. हा आवाज शिवसेनेचा आहे. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? यानंतर सन्माननीय गजेंद्रजी लष्करी, माजी नगरसेवक आणि जनरल सेक्रेटरी मुंबई काँग्रेस यांचंही शिवसेनेमध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्यांचा आवाज खूप कमी येतो. तालियों की आवाज बहुत जोर से आनी चाहिए. त्याच्यानंतर रामबच्चनजी मुराई, माजी नगरसेवक यांचंही स्वागत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी